dog on the chain. I'm running up stones on the edge of the bend. बघता बघता या वर्षाचा शेवटचा दिवस आला. तसं तर आपलं मराठी वर्ष हे गुढीपाडव्यापासूनच सुरू होतं, पण तरीसुद्धा कॅलेंडर बदलणार आहे आणि आता जगाबरोबर आपण सगळंच ॲक्सेप्ट करायला लागलो आहे, तर हे नवीन वर्षसुद्धा ॲक्सेप्ट करायलाच हवं ना, की जानेवारीपासून आता आपलं नवीन वर्ष सुरू होते. तसं तर मी वर्षभर तुम्हाला कृतज्ञतेबद्दल सांगत आली आहे आणि याचबद्दल आज मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभांगी एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. तर हे बघा, आता ना म्हणजे ज्यांना सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी खूप 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 चांगली संधी आहे की 1 जानेवारीपासून तुम्ही सुरुवात करू शकता. तर एखादी डायरी विकत आणा किंवा आपल्या नवऱ्यांना कंपनीमध्ये मिळते ना, तीच वापरा. स्पेशल काही वेगळी डायरी वगैरे असायला हवी असं नाही, पण लवकरात लवकर कृतज्ञतेची डायरी लिहायला सुरुवात करा. हे बघा, कृतज्ञता म्हणजे केवळ धन्यवाद म्हणणं असं नाही. तुम्हाला असं वाटत असेल की हां, चला फक्त धन्यवादच म्हणायचं आहे, तर तसं नाही. तर जे आहे ना त्याची किंमत ओळखण्याची एक दृष्टी मिळवायची आपल्याला. आपण जेव्हा कृतज्ञ राहतो तेव्हा मन तर शांत होतंच, विचार सकारात्मक होतात आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टीतही आपल्याला आनंद मिळू लागतो. कृतज्ञतेमुळे आपण इतरांच्याबद्दल ज्या काही तक्रारी करत असतो ना, त्या तक्रारी कमी होतात आणि आपलं समाधान वाढतं. अजून काय हवं असतं हो आपल्याला? आपल्याकडे जे काही नाही त्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्यावर लक्ष केंद्रित होतं. दररोज मिळणारा श्वास, कुटुंबाचं प्रेम, नवऱ्यानं आपुलकीनं आणि प्रेमानं एखादा बोललेला शब्द आणि आपलं रोजचं हेल्दी लाईफ, मिळणारं अन्न, आपल्या डोक्यावर असणारं छत, या सगळ्यांबद्दल आपण कृतज्ञ राहायला शिकलं पाहिजे. तरच जीवन अधिक सुंदर वाटू लागतं. I'm waking up early again, sitting alone. चला, कपडे सुकत घालत होते ते ठेवतीये मध्येच, कारण माझ्या समोर जी माझी एक मैत्रीण राहते ती बेंगॉलची आहे, सुतन्वी. आणि तिने ना काही साड्या घेऊन आली तिकडून आणि मीच तिला म्हटलं होतं तू जेव्हा येशील साड्या घेऊन तेव्हा मला दाखव, कारण ती पुन्हा जानेवारीमध्ये जाणार आहे. मग मी माझ्यासाठी तिला ना बेंगॉल तिकडच्या काही स्पेशल साड्या आणायला सांगणार आहे. तर चला मी आता निघाली आहे. हे आता तसंच ठेवतीये, हे बघा मध्येच ठेवतीये, कारण तिला पुन्हा बाहेर जायचंय. ती स्कूलवरती टीचर आहे, दुपारी ट्युशन्स घेते आणि त्यानंतर आता तिची बाकीची कामं, त्यामुळं एक 10 मिनिटाचाच वेळ आहे माझ्याकडे आणि तिच्याकडे सुद्धा. तर हे असं आहे, आम्ही एका फ्लोअरला राहतो. मी, कल्पना, सुतन्वी, मनीषा. मनीषा तर हायस्कूल टीचर आहे, कल्पना ही खूप बिझी असते, तिचेही क्लासेस आहेत आणि ही पण टीचर आहे. तर आम्ही चौघीही अशा कधीतरीच भेटत असतो. आम्ही कधीही एकमेकींच्या घरी वगैरे जात नाही. तर आम्ही तुम्हाला ना तिचं घरही दाखवते साड्यांच्या सोबत. सुंदर आहे. माझ्या घराची जी आर्किटेक्ट होती ना, तर तीच म्हणजे त्याच मॅडमनी त्यांचंही घर डिझाईन केलेलं आहे. फक्त लेबर वेगळे होते. तर चला घरही बघूया आणि साड्याही बघूया. मी ना म्हणजे तिकडची स्पेशालिटी आहे ना आणि ती जात असते तिकडे, तर मग मी तिला सांगणार आहे आणायला. म्हणून म्हटलं तुम्हालाही दाखवावं आणि अचानक मी सुरू केलंय कॅमेरा. नाहीतर माझा चेहरा मला दाखवायची इच्छा नव्हती, कारण मी एवढी काही तयार वगैरे नव्हते आणि एकतर पिंपल्स आले ना की मूड जातो कॅमेरा ऑन करण्याचा. हे असंच ठेवले आता अर्धवट आणि निघाली. चला, आपल्या या कॅमेऱ्याला फीचर्स आहेत तर आपण वापर करूया. प्रितीश, मी पुढे आहे सुतन्वीकडे. चप्पल काढून ठेवलं. हा, आले आले. हे बघा, मस्त आहे ना हिचं पण घर. आणि ही आहे सुतन्वी. हाय. हा, ही येलो मी साडी एकदा तिच्याकडे पाहिली होती आणि मी दाखवली पण होती ब्लॉग मध्ये. तर आता तिला म्हटलं मला बाकीच्या पण साड्या दाखव तुझ्या. हाँ सुतन्वी, ये प्योर साड़ी है। प्योर है। हाँ इसका जो प्राइस ये होता है, हाँ इसके धागे के ऊपर, धागे का क्वालिटी के ऊपर है। हाँ सभी साड़ी प्योर ही है। ये जो धागे का क्वालिटी है उसके ऊपर इसका दाम डिपेंड करता है। वही तो ना, मुझे ना ये पसंद आ गई बहुत, और मैंने बोला भी था व्लॉग में, तो मुझे कमेंट आया था कि इतना सस्ता कैसे मिल रहा है। उधर तो ये हाँ, तो बनता तू है, उधर से लेके आती इसीलिए उधर ना। उधर से भी नहीं, उधर जिधर बनता है उधर से। तो मतलब अभी जा रही है ना, मेरे लिए भी लाना है। हाँ एक नहीं, मैं बहुत सारे बहुत- ला रही हूँ, 11 पीस लाने वाली हूँ। हाँ, तो उसमें मेरे जो लिए भी पसंद चाहिए। आएगा हाँ, वो- और वहाँ की स्पेशलिटी चाहिए। हम्म। वाओ, बढ़िया रे, सुंदर।
नेक्स्ट फोटो अति सुंदर। हाँ, वो भी दिखा। मैं क्या कर रही हूँ, अभी मैं खुद देखने वाली थी ना, तो मैंने सोचा चलो व्लॉग में भी दिखाती हूँ मैं। महंगा है, तुमको हाथ कर लो ब्लॉग, उसके बाद तुमको ये समझ में हाँ, आ जाएगा। हाथ लगा के देखती हूँ मैं। आपको समझ में मतलब येलो से ये महंगा है। ये महंगा है। तो अभी इसका ब्लाउज सिलाने के लिए जा रही है क्या? नहीं, ये तो? हो गया मेरा बना के। ब्लाउज बना के हो गया? वाओ। ये नवरात्रि के टाइम पे पहना था। ये देखना, अभी ना मुझे ऐसे ना कलर मिलती नहीं, मतलब मैं शायद मैं सिलेक्ट नहीं करती हूँ, है ना? मिलेगा भी, मैं बहुत सारे कॉम्बिनेशन बहुत बढ़िया है ये, है ना? ये थोड़ा अनकॉमन कलर अनकॉमन कलर है, राइट। ये कितने में मिला है? और येलो कितने का था रे? 3000 समथिंग था ना येलो? 2000 2000 का ये येलो। ये और ये 3000 समथिंग 3000, ओके समथिंग। फूलेगा नहीं ना? नहीं फूलता। थोड़ा वाह, हाँ ये तो उसका सिल्क ही वैसा है ना, फैब्रिक ही वैसा है। फैब्रिक है वैसे। ये कलर सिलेक्ट किसने किया फिर? मैं तूने? खुद। और ये ऑरेंज थोड़ा और येलो कम में जा रहा है। प्राइस हाँ में, ये 2000 के अंदर जा रही है। हाँ क्या? हाँ, फिर भी बढ़िया है रे सुतनवी, मुझे चाहिए यार, 2-3 लेके आ मेरे लिए। हाँ 2000 कितना बोलूं, 2000 1006 समथिंग। 7 हाँ, समथिंग। और तूने देख एक बार मुझे वो साड़ियाँ दिखा दी थी, वो कहाँ से ली थी तूने? शायद ऑनलाइन परचेज की थी ना? होगा शायद, कौन सा वो मुझे देखना अरे वो पड़ेगा। बहुत महंगा वाला था ना, थोड़ा सा 5-6 हजार वाला तूने दिखाया था हाँ, मुझे। हाँ, 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 वो प्योर था, प्योर सिल्क था, सिल्क के ऊपर था, लेकिन वो बंगाल का नहीं था, महाराष्ट्र का, बंगाल का था। धागे का वर्क वाला ना, हाँ लेकिन हाँ, मैं वाओ बताती हूँ। बढ़िया, अच्छा लग रहा है, मुझे भी चाहिए बंगाली साड़ी। इसको क्या बोलते हैं, मैं भूल गई। ढाकाई, हाँ ढाकाई, हाँ जामदानी ढाकाई। हाँ, जामदानी ढाकाई, बहुत बढ़िया। और जामदानी ढाकाई में भी ऐसे फैब्रिक अलग अलग होता है क्या? नहीं, धागे का ये अभी quality क्या अलग है, होता कॉटन जामदानी है क्या? जामदानी जो भी है सब भी कॉटन पे बनता है। हम्म धागे का क्वालिटी थोड़ा हम्म। जाड़ा होता है, थोड़ा पतला होता है। जो हम्म। पतला होता है उसका प्राइस ज्यादा जाता है, क्योंकि साड़ी भी उतना हल्का हो जाता है। हम्म। जो धागा थोड़ा मोटा है वो प्राइस थोड़ा कम रहता है, क्योंकि साड़ी तू अब थोड़ा कब महंगी जाएगी? है। जनवरी में? मैं जनवरी में जा रही हूँ, मेरा टिकट हो गया 9 जनवरी अरे वाह, और वापस कब आ रही है? 18 को। 18 को तो मेरी साड़ी आ जाएगी। हाँ ठीक है, वो लाने के बाद मैं तुमको हाँ, और वहाँ जाने के बाद ना तू मुझे फोटो सेंड करेगी, मतलब कलर्स व्हाट्सएप पे मैं सिलेक्ट कर देती हूँ। ठीक है। तू भी मुझे हेल्प कर दे। ओके। मैं भी दिखती हूँ, पता है, तू भी दिखती है, मैं भी दिखती हूँ। देखना है तुझे? देख मेरे कैमरे का फीचर। अरे वाह, ये देख, तेरा भी मंदिर भी दिख रहा है हाँ, और मैं हम भी दिख रहे हैं। देख, मैंने नया मोबाइल लिया है कल, अरे वाह, कितने का है ये? आईफोन 17 है। 17 है। कितना हाँ। गिरा? 83 का है, 82,999, लेकिन सब ऑफर वगैरह सब कुछ करवा के 66 में मिला है। मतलब मेरे पुराने आईफोन 12 को 13,000 आ गए और 4,000 इंस्टेंट बोनस भी आ गया, कैशबैक, तो 66 में मिला। मंदिर, सुतनवीचं मंदिर, सुतनवीचं घर दाखवते हं तुम्हाला iPhone थोडक्यात। 16 हाँ, 17 है, 17। अरे हाँ, मत जाओ। उधर मत जाओ, कितना अच्छा रखा है, और क्या। हाँ बढ़िया है ना? चलो। मेरा हस्बैंड आ गया। चल। सुतनवी म्हणते तेरा हस्बैंड आ गया। हस्बैंड कहाँ गए मेरे? सुतनवी बाय, बाय। थैंक यू, पक्का लाना है मुझे। और ये हमारा घर, हस्बैंड। सुतनवीच्या भाषेत म्हटलं रे, तेरे हस्बैंड आ गया, मेरा हस्बैंड। आत्ताच आम्ही कॉफी घेतली, पण तुला देण्यात येईल करून. चलो, आता यांना कॉफी देते आणि मग बाकीची काम. I'm buried beneath the sand. There's no way to speak. चला आपल्या मेन विषयाकडे येऊया. कृतज्ञतेची डायरी मेंटेन करायला आपण शिकणार आहोत. मी तर म्हणेन नाही, माझा हा हट्ट आहे की माझ्या प्रत्येक सबस्क्रायबर मैत्रिणीने एकतर योगा करायला शिकायचं आहे, सुरुवात करायची आहे, करत असाल तर तेच रेग्युलर करायचं आहे, आणि दुसरी गोष्ट की कृतज्ञतेची डायरी लिहायला शिकायची आहे, लिहायला सुरुवात करायची आहे. काही अवघड नसतं. आणि खरं तर खास करून आपल्या स्त्रियांच्यासाठी रोज आपण ज्या काही अनेक भूमिका निभावत असतो, आई, पत्नी, सून, मुलगी, वर्किंग वुमन
किंवा कम्प्लीट फुल हाऊसवाईफ आणि सगळ्यांच्यासाठी करता करता आपण अनेकदा स्वतःकडे दुर्लक्ष करत असतो. अशा वेळी जर का तुम्ही रोज कृतज्ञतेची डायरी लिहायला चालू केली किंवा लिहित असाल तर आपल्या स्वतःसाठीच जोडून घेण्याचा एक सुंदर आणि आवश्यक असा हा मार्ग बनतो. करून बघा. कृतज्ञतेची डायरी म्हणजे दुसरं तिसरं काही नसतं बरं का. दिवसभराच्या धावपळीत जे काही चांगलं घडलं, जेवढं जमलं आपल्याला तितकं आपण केलं प्रयत्न करून, त्याची जाणीव करून देणारी ही डायरी असते. कृतज्ञतेची डायरी लिहिल्यावर म्हणजे मनावरील ओझं तर हलकं होतंच, तणाव कमी होतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक हाऊसवाईफला किंवा ज्या काही बाहेर जाऊन पैसे कमवत नाहीत, वेगळा काही जॉब करत नाहीत, त्या स्त्रियांना मी अपुरी आहे ही भावना जी काही खलत असते, त्रास देत असते, ती सुद्धा हळूहळू कमी व्हायला मदत होते. दररोज फक्त 2-3 ओळी लिहायच्या. सुरुवात करताना अगदी अशी करा तुम्ही. तेवढ्यासुद्धा पुरेशा आहेत की आज मी कशाबद्दल कृतज्ञ आहे, आज मला काय करून आनंद मिळाला, आज मला कोणामुळे आनंद मिळाला, कोणी मला आज आनंदी केलं, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. आज मी स्वतःसाठी काय केलं, त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करा. आज तुम्ही नवीन काही शिकलात का किंवा शिकण्याचा प्रयत्न केलात का, त्या प्रयत्नासाठी सुद्धा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करा. आणि मग ही सवय तुम्हाला आठवण करून देत राहील की तुम्ही फक्त जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या नाही, तर प्रेमाने, संयमाने आणि ताकदीने आयुष्य घडवणाऱ्या स्त्रिया आहात, शक्ती आहात मी तर म्हणेन. म्हणूनच रोज कृतज्ञतेनं लिहिलं ना की मन शांत होतं, त्याचबरोबर स्वतःचा आत्मविश्वास वाढतो आणि स्वतःवरचा विश्वाससुद्धा पुन्हा मजबूत होतो. तर उद्यापासून रोज सकाळी किंवा संध्याकाळी किंवा दुपारी जेव्हा निवांत वेळ असतो अशा वेळेला एक 10 मिनटं काढायची आहेत आणि जे काही छान छान आपल्याला वाटलेलं आहे त्याबद्दल लिहायचं आहे, कृतज्ञता व्यक्त करायची आहे. आणि तुम्हाला माहिती आहे या कृतज्ञतेची जादू इतकी मोठी आहे ना की वर्षाच्या शेवटी तुम्हाला जाणवेल की वाव किती सुंदर गेले हे वर्ष आपल्याला. आणि मग तुम्हाला हेही जाणवेल की ॲटोमॅटिकच तुमचे विचार सकारात्मक झाले आहेत आणि तुमच्याकडे तुम्हाला हव्या असणाऱ्या सगळ्या गोष्टी यायला लागलेल्या आहेत. तर हीच जादू आहे कृतज्ञतेची. आणि 2026मध्ये माझ्या व्ह्यूवर्सपैकी प्रत्येकजण हे करणार आहे. सुरुवातीला तुम्हाला असं वाटेल की अरे यार कुठे या सगळ्या कामाच्या व्यापातून वही आणि पेन घेऊन बसायचं आहे, पण नाही, नंतर तुम्हाला सवय होऊन जाईल, खूप छान वाटेल. नक्की करून बघा. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन, आकर्षणाचा सिद्धांत, द सिक्रेट हे सगळं हेच सांगतं की तुम्ही आयुष्याबद्दल कृतज्ञ राहा, तुम्हाला हवं ते सारं मिळेल. चला आजचा बेत काय आहे हा कळला का हो तुम्हाला? तर मी विदर्भ स्पेशल बेत केला आहे आज हा. हे जे काही मी करते आत्ता तुम्ही जे पाहताय ते मी पहिल्यांदाच करते आहे. याला ना विदर्भामध्ये चून बोलतात. चून म्हणजेच बेसन, पण या टाईपचं बेसन मी पहिल्यांदा करते आहे. म्हणजे प्रॉपर फोडणी करून घेतली. तुम्ही पाहिलं की कांदा, टोमॅटो, थोडीशी मेथी टाकली होती मी, कढीपत्ता, लसूण आणि त्या फोडणीमध्ये प्रॉपर मी डाळीचं पीठ म्हणजेच बेसन भाजून घेतलं आणि मग गरम पाणी ॲड केलं. अरे यार असंही बेसन बनतं मला माहितीच नव्हतं आणि केवढं टेस्टी बनतं हो. तर आणि आता हे काय बनवते, आता जे विदर्भचे आहेत त्यांना नक्कीच कळालं असेल, तर हा घोळाना बोलतात ना याला. तर चुकत असेल प्रोनाऊन्स तर प्लीज सांगा कॉमेंटमध्ये तसं. तर चून बनवली, पापड तळले आणि आता हा घोळाना बनवते आणि खिचडी. आणि मी फोडणीसुद्धा बनवून घेतली मध्येच, बघितलं ना तुम्ही. म्हणजे एकाच कढईचा मी वापर केला हो. त्याच कढईमध्ये पहिल्यांदा पापड तळून घेतले, नंतर त्या तळलेल्या पापडापैकीच म्हणजे जे काही तेल होतं त्यातलंच तेल थोडंसं बाजूला काढून त्याची फोडणी तयार करून घेतली. फोडणीमध्ये फक्त मिरची आणि लसूण होता, अजून लसूण घालायला हवा होता. माझी ही पहिलीच वेळ आहे, पण आता मला कळालं आहे की बेसन नेहमी असंच बनवायचं, खूप टेस्टी लागतं. पश्चिम महाराष्ट्रात माझ्या माहेरी सासरी तरी अशा पद्धतीने नाहीत बनवत. पहिल्यांदा पाणी ॲड केलं जातं आणि मग पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये बेसन वैरलं जातं. त्यापेक्षा हे असं टेस्टी बनतं राव, खूप 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 भारी बनलं होतं. तर चला असा हा आज विदर्भ स्पेशल. तुम्ही सुरुवातीला पाहिलं ना की मी खिचडी बनवली आहे. त्यामध्ये तुरीची डाळ, मसूरची डाळ आणि तांदूळ असं घेऊन तीही हेल्दी, हाय प्रोटीन, चून, पापड आणि घोळाना आणि फोडणी. ही फोडणी त्या भातावरती टाकायची आणि त्या चूनसोबत तो भात खायचा. आ हा हा हा, स्वर्ग सुख आहे राव.
ही विदर्भची लोकं ना फार भारी भारी पदार्थ करून खातात हं. म्हणजे आता माझ्या मैत्रिणी विदर्भाच्या आहेत ना, कल्पना किंवा प्रिया, आणि म्हणून यांच्यामुळे हे माहिती झालं आहे आणि व्हिडिओ आला मला. लगेच सेव्ह करून ठेवला मी आणि ट्राय केला आज. कारण या सगळ्या भाज्या अवेलेबल आहेत सध्या. घोळाण्यामध्ये मी काय काय घातलं आहे, तर काकडी, गाजर, मुळा, ओल्या कांद्याची पात, ओला कांदा थोडासा, त्याची ती हिरवी हिरवी देठं, मेथीची भाजी, लाल तिखट पावडर आणि मीठ. अजून कोथिंबीरसुद्धा मी ॲड केली यामध्ये. मिरची वगैरे काही ॲड केलेली नाही. तर असं आहे, ज्या काही भाज्या घरामध्ये अवेलेबल असतात ना, त्या साऱ्या यामध्ये ॲड करायच्या असतात. किती पौष्टिक जेवण आहे बघा. आणि आता या सगळ्या जेवणानंतर थोड्याशा गप्पाही झाल्या आणि मग नेत्र सुख देणारं, मनाला शांती देणारं माझं हे शेवटचं काम, माझा ओटा चकचकीत करणं. आज आई मला फोनवर माझं कौतुक करत होती की बघावं तेव्हा तुझा ओटा इतका स्वच्छ कसा असतो. तर तिला मी तेच सांगत होते की मला कामच काय आहे गं, तुझ्यासारखं शेतामध्ये थोडी ना जाते मी कामाला. तर चला मग याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ आपण इथंच एंड करू. आय होप तुम्हाला आवडला असेल आणि मी जे काही सांगितलं ते प्लीज लक्षात ठेवा. आपल्या खूप साऱ्या भल्याचं आहे हे. उद्या भेटेन पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये. आणि सगळ्यांना माझ्याकडून येणाऱ्या नवीन वर्षाच्या, इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा. येणारं हे नवीन वर्ष तुम्हाला सुखाचं, समृद्धीचं आणि सगळ्यात महत्त्वाचं हेल्दी जावो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. ओके, बाय.